आज मी हेअरकट केलेला आहे. रोनाल्डो हेअरकट बोलतोय. रोनाल्डो माहिती असेल मला. अय्यो रामा रे रामा, माझ्या प्रेमाचं करू नको ड्रामा. ते गेलं बघू काय होतं. काळी बिंदी काळी कुर्ती घालून टमाटर बडे हाय गाईज, कसे आहात? तर मी तुमची लाडकी तेजस्विनी. वेलकम बॅक टू माय चॅनल. तर उद्या आहे इलेक्शन आणि आता आपण वाड्यावर जाऊ आणि तिथे बघू काय होतं आहे. तर ब्लॉग एंडपर्यंत बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आता मी इथे माझ्या दीदीसोबत खायला आली आहे. तर आता आपण खाऊया आणि मग तिकडे जाऊया. A few moments later. आज मी हेअरकट केलेला आहे. रोनाल्डो हेअरकट बोलतोय. रोनाल्डो माहिती असेल. हे गाईज, हा कसा वाटतोय तुम्ही कमेंट्स मध्ये सांगा आणि चांगले कमेंट्स करा बिचाऱ्याला. त्याला कॅमेरा चालू करताना हा गाईज करतो कॅमेरा चालू कर. उद्या भेटू. ब्लॉग कंटिन्यू करा. बाय. 2000 years later. हाय गाईज, गुड मॉर्निंग. तर आता सकाळचे वाजले 7. तर पटापट तयारी करूया आणि मग आपण निघूया. तर तिथं गेलं बघू काय काय होतं. ब्लॉग एंडपर्यंत बघा. गाईज, आता तयारी वगैरे झाली आहे आणि आता आपण जाऊया आणि तिथे बघू काय होतं. गाईज, आज वोटिंगचा दिवस नाही म्हटल्यानंतर तर एक सर्वांना आपल्याला एक समान हक्क दिला जातो. तो आज आपण बोला. अरे कहना क्या चाहते हो? तेवढे लागले. काहीच खायला काहीच खायला ना. तर गाईज, आता हिला घ्यायला आलतो. आता इथून आम्ही जाणार आहे कुठं? सूर्यनगरला. मात्र इथे गेलं बघू काय होतं. बाय गाईज. बाय गाईज. आम्ही आता इथून कुठे येतो का आपण? सूर्यनगरवरून आता आम्ही चाललो शिंद्याळी. काहीच खूप फिरायला लागतं. अजून नाश्ता पण नाही केला. तर गाईज, आता आम्ही चाललो आहे. आता बघू तिथे कोण कोण आहे. लेट्स. आम्ही आलो शिंद्याळी आणि ते माझी मम्मी आहे. बाय. तर गाईज, आता आम्ही ते चहा प्यायला आलो आहे. गाईज, मी चहा पिते, कॉफी पितो. चहा आणि कॉफी पितो आणि वापस आम्ही जातो सूर्यनगरला. बाय बोल. गाईज, एवढ्या लेट कॉफी आली. आता कॉफी पितो. ते आम्हाला बनमस्काची प्लेट दिलेली. त्याच्यानंतर विचार केलं, तेव्हाला विचारली प्लेट गरम लागत होती. कॉफी दिली. शरम आ गई. त्याला ॲक्च्युली आम्हाला प्लेट द्यायची. त्यांना होती मी दिली तुम्हाला प्लेट. जाऊ द्या, आता आपण कॉफी पिऊ पटकन आणि जाऊ तिकडे. एवढा हसवलाय. हा कॉफी सगळं पिऊन झालाय आणि आमच्यासोबत खूप मोठा जोक झाला जो तुम्ही ऐकला. जोक मारा रे या हात सगळे हलकट हात. आम्ही जिथे जातो तिथे जोकच करतो, पण आम्ही असं कोणाची मजाक मस्ती नाही घेत. त्यांचं जे मला ते बोलून ते काहीच समजत नव्हतं. मी बोलली विचार फक्त विचारले प्लेट नाकात आम्हाचं लाईट घेऊ. बोल, काय बोलतोस? कसं वाटलं तुला वोट करून? आज मला असं वाटलं कारण का या
बदलापूरमध्ये आमचे किसन कतोरे आप्पा यांना प्रचंड मतांनी विजय करायचा. मी वोटिंग करताना एकदा बोललो आहे, आप्पा विजय व्हायला पाहिजे. आणि आमच्या सर्वांचा एकच आहे, आप्पा यायला पाहिजे. आणि आप्पासारखा काम कुठं विकासाचा होत नाही. आणि आप्पाच आमच्या निवडून येणार ही 100% आम्हाला खात्री आहे. कसं वाटलं? आहा टमाटर बडे मजेदार, वाह टमाटर बडे. कसं वाटलं तुम्हाला वोट करून? वोट करून खूप भारी वाटलं. आणि आज वोटिंगच्या दिवशी आपण ज्या टायमाला वोट करतो, खरोखर आपण त्या टायमाला वाटतो आपण या भारताचे नागरिक आहोत. आणि संपूर्ण आपला मतदानाचा जो हक्क आहे तो बजावला पाहिजे. कारण का आपल्या संविधानामध्ये जो मतदानाचा हक्क आहे तो बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेला आहे. तो मूलभूत हक्क आपण बजावला पाहिजे आणि प्रत्येकाने वोटिंग ही केलीच पाहिजे. आणि तसेच आमचे मुरबाड 139चे उमेदवार माननीय किसन कतोरे साहेब यांना प्रचंड बहुमताने विजय करा. आणि 23 तारखेला गुलाल हा निश्चित आमचाच असू शकतो. थँक्यू सो मच. आणि आता आपण माझ्या मामाचे, तुम्हाला कसं वाटतं वोट करून? आज मतदान केलं, खूप बरं वाटलं. आणि सर्वांनी मतदान केलं पाहिजे. सर्वांचा मतदान आपला हक्क बजावला पाहिजे. थँक्यू सो मच. A few moments later. खूप काम आहे गायचं आम्हाला. थकलो आहे खूप ना. 2,000 years later. प्लीज आता मी घरी आलोय आणि खूप थकलोय. व्लॉग तुम्ही बघितला असेल, किती एन्जॉय केलं, किती मस्ती केली. आणि आता बघू 23 तारखेला काय होतं, निकाल लागणार आहे, तर त्याचा पण व्लॉग मी नक्की बनवेल. तर हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.